तर आज आपण कुठलेही कलर, इसेन्स किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी मार्केट स्टाईल टोमॅटो केचप घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होतो, खूप जास्त वेळ लागत नाही आणि 6 महिने तुम्ही या टोमॅटो केचपला स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये बनवून तयार होतो आणि अतिशय हेल्दी आहे। मुलांना भाजी पोळी आवडत नाही अशा वेळी मग आपण त्यांना टोमॅटो केचप पोळीला लावून देतो आणि ते खूप जास्त आवडीने खातात। पण मार्केटमधलं असं अनहेल्दी टोमॅटो केचप देण्यापेक्षा घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे टोमॅटो केचप बनवून ठेवा आणि हवा तवा तुमच्या मुलांना द्या। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला 1 किलो टोमॅटो घ्यायचे आहेत आणि टोमॅटो घेत असताना छान असे टाईट पाहून घ्यायचे। मऊ झालेले टोमॅटो इथे आपल्याला वापरायचे नाहीयेत। टोमॅटो स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे, त्यानंतर त्याचा बुडाचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि आता हे संपूर्ण टोमॅटो आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहेत, कारण हे टोमॅटो केचप आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होते, खूप जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। संपूर्ण टोमॅटो आपण अशाच पद्धतीने रफली चॉप करून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी कुठेही जराही आवडली तर प्लीज रेसिपीला एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा। तर इथे मी संपूर्ण टोमॅटो जे आहेत ते छान असे रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि आता हे टोमॅटो आपल्याला कुकरमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर हलकासा गरम झाला का यामध्ये आपल्याला जे रफली चॉप केलेले टोमॅटो आहेत ते संपूर्ण टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत। टोमॅटो घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा जो कांदा आहे तो असा रफली चॉप करून घालायचा आहे। 1 किलो टोमॅटोसाठी एक मीडियम साईजचा कांदा हा अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि कलरसाठी इथे मी 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या घातलेल्या आहेत। तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरच्या नसतील तर इथे तुम्ही थोडासा बीटरूटचा तुकडा सुद्धा वापरू शकता किंवा टोमॅटो जर खूप लालबुंद असतील तर नाही घातले तरी देखील चालणार आहे। त्यानंतर यामध्ये 1 किलो टोमॅटोसाठी इथे आपल्याला पाव किलो साखर घालायची आहे। कपाने बघितलं तर 1 कप इथे मी साखर घातलेली आहे। 250 ml चा हा कप होता, तर पाव किलो साखर इथे आपल्याला घालायची आहे। साखर घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटे आपल्याला असंच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती हे साखर विरघळेपर्यंत किंवा ह्या टोमॅटोला छान असं पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे टोमॅटोमध्ये खूप सारं पाणी रिलीज झालेलं आहे। या व्यतिरिक्त आपल्याला अजून पाणी घालायचं नाहीये। पाणी यामध्ये आपल्याला थेंबरही पाणी घालायचं नाही। टोमॅटो आणि साखरेचं जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 ते 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 लवंग आणि 10 ते 12 इथे आपल्याला काळी मिरची दाणे घालायचे आहे आणि आता याला आपण लॉक करून घेऊया आणि अशीच ही नेटची जी जाळी आहे ती यामध्ये आपल्याला सोडायची आहे। म्हणजे काय होईल ना, टोमॅटो शिजल्यानंतर यामधले खडे मसाले आपल्याला वेगळे शोधून काढण्याची गरज नाही, याचे फ्लेवर पण यामध्ये उतरतील आणि हे आपल्याला झटपट असं काढून पण घेता येते। बिर्याणी वगैरे बनवताना हे खूप जास्त कामाला येते। हे मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून मीडियम हीटवरती इथे आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 4 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला। आता हे आपण उघडून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता जे टोमॅटो आहेत, लाल मिरची आहेत ते अगदी छान असे शिजलेले आहेत, अगदी छान मऊसूत झालेत, मॅश झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि साखरेला किती जास्त असं पाणी सुटलेलं आहे आणि हे खडे मसाल्याचे जे पॉट आहे ते आपण आता बाजूला काढून घेऊया, कारण या खड्या मसाल्यांचे हवे तेवढे फ्लेवर यामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे आता याचं आपल्याला काहीच काम लागणार नाही। त्यासाठी ते खडे मसाले काढून घेतले। संपूर्ण जे टोमॅटो आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून गार करून मिक्सरला छान असं याची प्युरी करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे टोमॅटोची छान अशी मी प्युरी तयार करून घेतली। टोमॅटोची प्युरी तयार केल्यानंतर गाळणीने आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी स्मूथ असा याचा टोमॅटोचा पल्प इथे आपल्याला मिळतो। यामध्ये टोमॅटोचे जे बिया असतात किंवा एखादा मोठा कण असेल तर तो सगळा निघून जातात, त्यासाठी याला गाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि गाळून घेतल्याने ना ह्या टोमॅटोचा जो पल्प आहे तो अगदी एकसारखा बनून तयार होतो आणि अगदी मार्केटसारखा छान असा सॉफ्ट आणि स्मूथ टोमॅटो केचप इथे आपलं बनवून तयार होतं। तर इथे मी संपूर्ण टोमॅटोचा पल्प छान असा गाळून घेतला। यामध्ये जो चोथा राहिलेला आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे
आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपला अगदी एकसंध असा टोमॅटोचा पल्प बनवून तयार झालेला आहे। तर आता ही कढई आपण गॅसवरती ठेवून घेऊया। गॅस चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, खूप मोठी करायची नाही। आणि आता यामध्ये आपण थोडेसे ड्राय मसाले घालून घेऊया। त्यामध्ये इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। हे खूप जास्त तिखट नसतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे इथे मी मीठ घातलेला आहे। या संपूर्ण केचपसाठी अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे। आणि अर्धा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचंय। आणि आता हे संपूर्ण कोरडे मसाले सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप व्हिनेगर घालायचं आहे। व्हाईट व्हिनेगर जे येते ना, ते आपल्याला यामध्ये घालायचंय। व्हिनेगर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। व्हिनेगर घातल्याने टोमॅटो केचप जे आहे ते खूप जास्त दिवस टिकतं। फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलात तरी 3 ते 4 महिने छान टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 7 ते 8 महिने हे छान राहतं। त्यासाठी इथे आपल्याला पाव कप व्हिनेगर घालायचं आहे। आणि आता हे संपूर्ण मिश्रण जे आहे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती छान असं याला थोडासा घट्टसरपणा येईपर्यंत किंवा यावरती एक चकाकी येईपर्यंत आपल्याला हा टोमॅटोचा पल्प जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटोचा पल्प शिजण्यासाठी इथे आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटे लागतात। तर इथे पहा, इथे मी कंटिन्युअसली चालवत याला 15 ते 20 मिनिटे शिजवून घेतलेला आहे। थोड्या वेळाने छान असं चालवत राहायचं आहे। अजिबात याला असं सोडून इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर टोमॅटो केचप जो आहे तो कढईला चिटकू शकतो आणि मग याचा संपूर्ण स्वाद जो आहे तो बदलतो, अजिबात चांगला लागणार नाही। त्यासाठी ही काळजी इथे तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे। आणि 15 ते 20 मिनिटांनंतर आता हा टोमॅटो केचप आपण तयार झालाय का नाही ते पाहून घेऊया। तर इथे आपल्याला एखादी प्लेट घ्यायची आणि प्लेटवरती थोडासा टोमॅटो केचप घ्यायचा आहे। आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला उभी करून पाहिजे किंवा आडवी करून पाहिजे आहे। हे टोमॅटो केचप जे आहे तो एकाच जागेवर स्थिर आहे, याचा अर्थ इथे आपला टोमॅटो केचप बनवून तयार झालेला आहे। तुमचा जर टोमॅटो केचप इकडे तिकडे वगळत असेल किंवा थोडंसं स्प्रेड होत असेल तर समजायचं थोडा वेळ आणखून याला आपल्याला शिजवून घ्यावं लागेल। पण इथे माझा हा टोमॅटो केचप जे आहे तो छान असा तयार झालेला आहे, एकाच जागी स्थिर राहतो, इकडे तिकडे स्प्रेड होत नाही। म्हणजे टोमॅटो केचप अगदी परफेक्ट तयार झालाय। बघतानीच तुम्हाला दिसत असेल का अगदी मार्केट सारखा इथे आपला टोमॅटो केचप बनवून तयार झालेला आहे। रंग आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे। ह्या स्टेजला तुम्ही हा टोमॅटो केचप थोडासा टेस्ट करून पाहू शकता। तुम्हाला जर यामध्ये तिखट मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही ऍड करून घेऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो केचप जो आहे तुम्ही संपूर्ण थंड करून घेतलेला आहे। आणि थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय सुंदर असा दिसत आहे। असं वाटतच नाहीये की हा टोमॅटो केचप आपण घरी बनवलेला आहे, मार्केटमधून आणल्यासारखाच दिसत आहे। त्यापेक्षाही सुंदर हायजेनिक असा हा बनवून तयार होतो। यामध्ये आपण कुठलाही कलर किंवा इसेन्स वापरलेला नाही, कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही। त्यासाठी अतिशय हेल्दी असा हा टोमॅटो केचप बनवून तयार होतो। आणि इथे तुम्ही पाहिलंच आहे की हे टोमॅटो केचप घरच्या घरी तयार करणं किती सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे। अतिशय झटपट बनवून तयार होतं आणि कमीत कमी साहित्यात आणि कमी खर्चात सुद्धा बनवून तयार होतं। तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने हे टोमॅटो केचप एकदा घरी ट्राय करून नक्की पहा। एकदा जर तुम्ही हे टोमॅटो केचप घरी ट्राय केलं तर मार्केटमधून कधीच आणणार नाही, ही माझी खात्री आहे। कारण मार्केटपेक्षाही अर्ध्यातल्या अर्ध्या किमतीमध्ये हे टोमॅटो केचप घरच्या घरी बनवून तयार होतं आणि खूप जास्त तयार होतं आणि खूप जास्त टिकतं सुद्धा। आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रत्येक पदार्थासोबत टोमॅटो केचप हे खायला आवडतंच। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने टोमॅटो केचप एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।